यूट्यूब परिवार, शुभ दिवस रसिकांनो. आपलं आजच्या लेखात मनःपूर्वक स्वागत. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात, तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखंच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे. अधिक मास, धोंड्याचा महिना, 17 मे या तारखेपासून प्रारंभ झाला आहे. दर 3 वर्षांनी हा महिना येतो. जावई बापूंना गोड जेवण करून थोडंसं सोनं देतात. जावई बापू संधीसाधू बनू नका, सासरवाडीच्या गबाळावर लक्ष ठेवू नका. तुमच्या आयुष्यातही सोन्याच्या अनेक संधी येतील व आहेत. कष्ट करा, मेहनत करा, आळशी राहू नका. कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका, समुद्रात उतरा आणि लाटांशी लढा. कोणतेही क्षेत्र कमी नसते. कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने करा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. समुद्रात फक्त कट्ट्यावर बसून पाय ओले करण्यासाठी बसू नका. अधिक मास महिन्यात सासरवाडीकडून सोन्याची संधी साधू नका. काही लहान धातूच्या वस्तूंवर समाधान माना, जास्त अपेक्षा ठेवू नका. आता सोन्याचे भाव वाढले आहेत, त्यामुळे सोनं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यांनी तुम्हाला सोन्यासारखी मुलगी दिली आहे. कष्ट करा, मग स्वतःचं सोनं करा. गळा भरून घाला, नाहीतर हात भरून घाला, 5ही बोटात घाला. पण यावर्षी गळा काढू नका. सोन्यासारखे काम करा, तुम्ही नक्की चमकाल. सोनं घालायची गरज नाही. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये तुमच्या भावना व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. तुमचं प्रेम आणि साथ हेच आमचं प्रेरणास्थान आहे. पुन्हा भेटूया एका नवीन लेखासह. धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.